करूया, उपकार स्तुती करूया, स्तुती करूया, उपकार स्तुती करूया, गौरवी स्तवूया तारणारा देव. गौरवे स्तवूया तारणारा देव. स्तुती करूया, उपकार स्तुती करूया, स्तुती करूया, उपकार स्तुती करूया, गौरवी स्तवूया तारणारा देव. गौरवे स्तवूया तारणारा देव. स्तुती करूया, उपकार स्तुती करूया, स्तुती करूया, उपकार स्तुती करूया, गौरवी स्तवूया तारणारा देव. गौरवे स्तवूया तारणारा देव. थोर किती थोर तो सिंहासनी बसतो, थोर किती थोर तो सिंहासनी बसतो, स्तवनात वसतो तारणारा देव. स्तवनात वसतो तारणारा देव. थोर किती थोर तो सिंहासनी बसतो, थोर किती थोर तो सिंहासनी बसतो, स्तवनात वसतो तारणारा देव. स्तवनात वसतो तारणारा देव. स्तुती करूया, उपकार स्तुती करूया, स्तुती करूया, उपकार स्तुती करूया, गौरवे स्तवूया तारणारा देव. गौरवे स्तवूया तारणारा देव. पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. आणि तुम्हाला सुद्धा. प्रिय बंधू भगिनींनो, आजच्या या ख्रिस्त बलिदानात सहभागी होण्यासाठी आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत. आणि आज जेव्हा आपण या ख्रिस्त बलिदानात सहभागी होत आहोत, आजच्या शुभ वर्तमानाच्या शब्दाद्वारे प्रभू येशू परत एकदा आपणा सर्वांना आठवण करून देत आहे की जरी आम्ही त्याच्यावर प्रीती करतात तर आम्ही सर्वांनी त्याचे आज्ञा पण पाळण्याची गरज आहे. आणि हा आमचा एक अनुभव आहे, सामान्य अनुभव आहे की जेव्हा आम्ही कोणालाही प्रीती करतात की त्यांच्यावर आमचा प्रेम असेल तर ते जे काय आम्हाला सांगतील ते आम्ही ऐकून घेतात. आजच्या या ख्रिस्त बलिदानात आम्ही सहभागी होत असताना प्रभू परमेश्वराकडे विशेष प्रार्थना करूया की आमच्या जीवनातील सर्व अडचणीला पार करून प्रभू येशूचे शब्द आम्ही ऐकून त्याचे आमच्या जीवनात अनुसरून आम्हाला विशेष कृपा आम्ही मागूया. आणि या ख्रिस्त बलिदानात सहभागी होण्यासाठी आमची तयारी करताना सर्वप्रथम प्रभू परमेश्वराकडे आमच्या सर्व पापांची आम्ही क्षमा मागूया आणि आपण सर्वजण म्हणूया. सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने व व्यक्तीने मी फार पापे केले आहेत. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून मी तुम्हारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व सर्व संतांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्वसमर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. हे हे प्रभु यीशु दया कर, पापों को मेरे क्षमा कर, तेरी करुणा का अमृत
मिले, तू ऐसी कृपा कर। हे प्रभु यीशु दया कर, पापों को मेरे क्षमा कर। तेरी करुणा का अमृत मिले, तू ऐसी कृपा कर। हे प्रभु यीशु दया कर। आता आम्ही स्तुती गीत गाऊया. परम ईशाला स्वर्गात गौरव, सज्जनांना देव शांती देवो. आम्ही तव स्तुती करीतो रे देवा, धन्यवाद नावा देतो सदा. भजन पूजन करीतो रे सेवा, महिमा होतावा मुखे नीत. प्रभु देव पित्या, प्रभु परमेशा, विश्वेशा स्वर्गेशा शक्तिशाली. नमोनी मान होतो ऋणवंत, तुझी भगवंत थोर जगी. प्रभु जगदीशा, प्रभु येशू ख्रिस्ता, एकुलत्या सुता गुणवंता. जगदनंदना परेशा तू खरा, प्रभु दुःख हरा परमेशा. दयेच्या सागरा जग पापहारी, दया मावनी करी त्वरा. पतित पावना जग पापहारी, प्रार्थना स्वीकारी अनाथाची. बैसला पित्याच्या उजव्या हाताशी, तुझी अविनाशी दया करी. परम पित्याच्या वसे ऐश्वर्यात, परम पवित्र आज्ञासह. परम पवित्र तुझी प्रभुवर, तुझी एक थोर येशू ख्रिस्त. परम ईशाला स्वर्गात गौरव, सज्जनांना देव शांती देवो. आम्ही तव स्तुती करीतो रे देवा, धन्यवाद नावा देतो सदा. परम ईशाला स्वर्गात गौरव, सज्जनांना देव शांती देवो. सज्जनांना देव शांती देवो, सज्जनांना देव शांती देवो. आपण प्रार्थना करूया. नित्यजीवी परमेश्वरा, प्रभूच्या पुनरुत्थानाचा विधी आनंदाने साजरा करण्यास आम्हाला सहाय कर. या प्रेम संस्काराला अनुसरून आचरण करण्यास आम्हाला समर्थ कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्या बरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमच्या प्रभू येशू ख्रिस्त याचे द्वारे करतो. आमेन. प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन. फिलिपाने शोभन शहरे जाऊन तेथील लोकांपुढे ख्रिस्ताची घोषणा केली. तेव्हा फिलिपाचे भाषण ऐकून आणि तो करीत असलेली चिन्हे पाहून लोकसमुदायाने त्यांनी सांगितलेल्या गोष्टीकडे एकमताने लक्ष दिले. कारण ज्यांच्यामध्ये अशुद्ध आत्म्याने संचार केला होता त्यांच्यातील पुष्कळांतून ते अशुद्ध आत्मे मोठ्याने ओरडून निघून गेले. पुष्कळ पक्षघाती आणि पांगळी माणसे बरी झाली आणि त्या नगरात आनंदी आनंद झाला. मग शमूएलने
देवाचे वचन स्वीकारले असे येरुसलेमातल्या प्रेषिताने ऐकून त्याच्याकडे पेत्र आणि योहान यांना पाठवले. ते तेथे आल्यावर त्यांनी त्यांना पवित्र आत्मा मिळावा म्हणून प्रार्थना केली, कारण तोपर्यंत त्यांच्यापैकी कोणावरही तो उतरला नव्हता. प्रभू येशूच्या नावाने त्यांचा बाप्तिस्मा मात्र झाला होता. तेव्हा त्यांनी त्यांच्यावर आपले हात ठेवले आणि त्यांना पवित्र आत्मा मिळाला. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. प्रतिसाद. सर्व लोक हो, सर्व लोकांनो, परमेश्वरचा जय जयकार करा. परमेश्वराचा जय जयकार करा. अहो पृथ्वीवरील सर्व लोक हो, देवाचा जय जयकार करा. त्याच्या नामाचा महिमा गा, त्यांची गौरवयुक्त स्तुती करा. देवाला म्हणा, तुझी कृत्य किती महान आहे. प्रतिसाद. सर्व लोक हो, सर्व लोकांनो, परमेश्वरचा जय जयकार करा. परमेश्वराचा जय जयकार करा. पृथ्वीवरील सर्व लोक तुला नमतील आणि तुझी स्तोत्रे गातील. तुझ्या नामाची स्तोत्रे गातील. अहो या देवाची कृत्य पहा, मानवामध्ये त्याची कृत्य महान आहे. प्रतिसाद. सर्व लोक हो, सर्व लोकांनो, परमेश्वरचा जय जयकार करा. परमेश्वराचा जय जयकार करा. त्याने समुद्राची कोरडी भूमी केली. ते नदीतून कोरड्या पायाने पार गेले. आपण त्याच्या काही हर्ष पाहूया. तो आपल्या समर्थने सर्व काळ सत्ता चालवतो. प्रतिसाद. सर्व लोक हो, सर्व लोकांनो, परमेश्वरचा जय जयकार करा. परमेश्वराचा जय जयकार करा. अहो देवाचे बळी धरणारे सर्व जन हो, तुम्ही ह्या ऐका. त्याने माझ्या जीवनासाठी जे केले आहे ते मी सांगतो. देवाचा धन्यवाद हो. त्याने माझी प्रार्थना अवमानली नाही. आपले माझ्यावरचे प्रेम त्याने काढून घेतले नाही. प्रतिसाद. सर्व लोक हो, सर्व लोकांनो, परमेश्वरचा जय जयकार करा. परमेश्वराचा जय जयकार करा. पेत्रचे पहिले पत्र यातून घेतलेले वाचन. आपल्या अंतःकरणात ख्रिस्ताचा प्रभू म्हणून आदर करा. तुमच्या ठायी असलेल्या आशेविषयी विचारपूस करणाऱ्या प्रत्येकाला उत्तर देण्यास नेहमी सिद्ध असा. ते सौम्यतेने आणि भीडस्तपणे द्या. ते सद्भाव धरून द्या, यासाठी की तुमच्या विरुद्ध बोलणे चालले असता ख्रिस्तातील तुमच्या सद्वर्तनावर आक्षेप धरणाऱ्यांनी लज्जित व्हावे. कारण चांगले करूनही तुम्ही दुःख सोसावे अशी देवाची इच्छा असली तर वाईट करून दुःख सोसण्यापेक्षा ते बरे आहे. कारण आम्हाला देवाजवळ नेण्यासाठी ख्रिस्तानेही पापाबद्दल म्हणजे नीतिमान पुरुषाने अनीतिमान लोकांकरिता एकदा मरण सोसले. तो देह रूपात जीवे मारला गेला आणि आत्म्यात जिवंत केला गेला. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. जय घोष. आलेलुया, आलेलुया. येशूने म्हटले, माझ्यावर प्रेम करणारा माझे वचन पाळील. माझा पिता त्याच्यावर प्रेम करेल आणि आम्ही त्याच्याकडे येऊ. आलेलुया. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. संत योहान लिखित शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. येशू आपल्या शिष्याला म्हणाला, माझ्यावर तुमची प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. मी पित्याला विनंती करेन, मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल.
त्याने तुम्हाबरोबर सदा सर्वदा राहावे. जग त्याला ग्रहण करू शकत नाही, कारण ते त्याला पाहत नाही अथवा त्याला ओळखत नाही. तुम्ही त्याला ओळखता, कारण तो तुम्हाबरोबर राहतो आणि तुम्हामध्ये वस्ती करेल. मी तुम्हाला अनाथ असे सोडणार नाही. मी तुम्हाकडे येईन. आता थोडाच वेळ आहे, मग जग मला आणखी पाहणार नाही, पण तुम्ही मला पाहाल. मी जिवंत आहे म्हणून तुम्ही जिवंत राहाल. त्या दिवशी तुम्हाला समजेल की मी आपल्या पित्यामध्ये आहे आणि तुम्ही माझ्यामध्ये, आणि मी तुम्हामध्ये आहे. ज्याच्या जवळ माझ्या आज्ञा आहेत आणि जो त्या पाळतो तोच माझ्यावर प्रीती करणारा आहे, आणि जो माझ्यावर प्रीती करतो त्याच्यावर माझा पिता प्रीती करेल. मी त्याच्यावर प्रीती करेन आणि स्वतः त्याला प्रकट होईल. प्रभूचे येशू वर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. ख्रिस्ताय प्रिय बंधू भगिनींनो, आपण पास्काच्या 6व्या आठवड्यात प्रवेश करतो आणि या पास्काच्या 6व्या रविवारी ख्रिस्त सभा आपल्याला आपल्या ख्रिस्ती श्रद्धेचा अर्थ काय आहे हे समजून घेण्यास आम्हाला मार्गदर्शन देत आहे. ख्रिस्ती जीवन आम्ही कसे जगायचे हे आजच्या वाचनात आम्हाला सांगितलं जात आहे. ख्रिस्ती जीवन म्हणजे काय? ख्रिस्ती जीवन म्हणजे प्रेमावर अवलंबित जीवन. ख्रिस्ती जीवनाचा पाया म्हणजे प्रीती. येशू ख्रिस्त या जगाला दाखवून देण्यास की त्याचा पिता प्रेम आहे. त्याने प्रेमाचे कृत्य करून आका जगाला प्रेमाचा संदेश दिला. प्रेम, प्रीतीमध्ये जीवन जगणे हेच ख्रिस्ती खरे जीवन आहे. आणि येशू या जग सोडून जाताना आपल्या शिष्यांना आणि आम्हाला सर्वांना एकमेकावर प्रीती करण्याचा आदेश देऊन गेला. बंधू भगिनींनो, प्रीती करणे आसान नाही, मुश्किल आहे, त्रासाचे आहे. तरी सुद्धा जेव्हा आपण प्रीती करतो आपण देवा जसे बनतो, आपण देवाचे मुले बनतो, आपण देवाची प्रतिमा बनतो. हा देवाचा प्रेमाचा संदेश आका जगाला देण्यास देवाने आम्हाला निवडलेले आहे. आजच्या पहिल्या वाचनामध्ये हा येशूचा प्रेमाचा संदेश घेऊन फिलिप समार्या जातो. पहिल्यांदा बिन यहुदी गावात तो जाऊन येशूचा संदेश प्रकट करतो. आणि नाही फक्त आपल्या शब्दाद्वारे पण अनेक चमत्कारी कृत्याद्वारे तो येशूचा संदेश लोकांना देतो. आणि हा संदेश ऐकल्यानंतर बरेचसे लोक येशूवर विश्वास ठेवतात. जेव्हा योहान आणि पेत्र तिथे पोहोचतात ते लोकांचा विश्वास पाहून प्रसन्न होतात आणि सर्व लोक त्यांच्याकडे बप्तिस्मा मागून घेतात. आणि चमत्काराची गोष्ट म्हणजे जे ते लोक बप्तिस्मा घेतात त्यांना पवित्र आत्म्याचा वरदान मिळतो. बंधू भगिनींनो, जेव्हा आपण बप्तिस्मा स्वीकारतो, जेव्हा आपण ख्रिस्ती बनतो, पवित्र आत्मा आपल्यामध्ये येऊन जगतो.
आपण एकटाच नाही, पण पवित्र आत्मा म्हणजे येशू आपल्या जीवनामध्ये असतो. आणि जर येशू आपल्यामध्ये असतो, पवित्र आत्मा आपल्यामध्ये असतो, हा पवित्र आत्मा आपल्याला मार्गदर्शन देत असतो. चांगले ख्रिस्ती जीवन कसे जगायचे ह्याचा प्रकाश आम्हाला मिळत असतो. पेत्राच्या दुसऱ्या वाचनामध्ये हेच सांगतो, खरे ख्रिस्ती जीवन आम्ही पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाखाली जगायचे आहे. आणि जीवन जगणे आसान नाही, हे त्रासाचे आहे म्हणून सांगतो. पण वाईट करून मरण्यापेक्षा चांगले ख्रिस्ती जीवन जगून मरणे हे महत्वाचे अर्थभरित आहे, हे पेत्र आपल्याला सर्वांना सांगतो. बरे करणे किंवा वाईट करणे हे आपल्याकडे चॉईस असतो. ज्याने बप्तिस्मा घेतलेला आहे, पवित्र आत्मा आम्हाला मार्ग दाखवतो बरे करण्यासाठी. भले हे मुश्किल त्रासाचे तरी आम्ही हे निवडून काढलं पाहिजे, कारण याच्यामध्ये जीवन आहे, क्रूसामध्ये जीवन आहे. हे आज दुसऱ्या वचनात आम्हाला संदेश मिळत आहे. आणि येशू आजच्या शुभ वर्तमानामध्ये सांगतो, जर तुम्ही माझ्यावर प्रेम करतात तर तुम्ही माझी आज्ञा पाळाल. आपण देवाला भिवून त्याच्यावर प्रेम करत नाही. आपण मिसामध्ये भाग घेतो, आपल्याला नाही भाग घेतला तर पाप होणार असं म्हणून नाही. आपण प्रार्थना करतो देवाला भिवून नाही, पण आपण देवावर प्रेम करतो, त्याच्यावर प्रीती करतो, त्याच्याकडे संबंध जोडून राहायचे आहे म्हणून आपण त्याची आज्ञा पाळतो. आज हा संदेश आम्हाला येशू देत आहे, जर तुम्ही माझ्यावर प्रेम करतात तर माझ्या आज्ञा पाळा. बंधू भगिनींनो, प्रेम आपण फक्त शब्दांद्वारे नाही पण कृत्याद्वारे हा प्रकट केला पाहिजे. आणि कृत्याद्वारे लव्ह इन ऍक्शन आपण कसे करू शकतो? प्रेमात शिस्ताचा समावेश असतो, हे आम्ही मनात ठेवला पाहिजे. प्रेमात शिस्तेचा समावेश असतो. जिथे शिस्त नाही तिथे प्रेम नाही. प्रेम आसान नाही, मुश्किल आहे. शिस्त आसान नाही, आपल्याला सर्वांना शिस्तीत जीवन जगायला मुश्किल लागते. डिसिप्लिन इज हार्ड बट इट इन्व्हॉल्व्स सॅक्रिफाइस. त्याग करायला लागतो, आणि जिथे त्याग असतो तिथे प्रेम असतो. देवाने आपल्यासाठी आपल्या पुत्राचा त्याग केला, आणि येशूने आपल्या जीवनाचा त्याग केला आम्हाला प्रेमाचा अर्थ शिकवण्यासाठी. आई वडील आपल्या मुलाबाळासाठी त्याग करतात, याचा अनुभव आम्हाला सर्वांनाच आहे. तर जिथे प्रेम असतो तिथे त्याग असतो, तिथे डिसिप्लिन शिस्त असते. जर आम्ही शिस्तीने आम्ही जीवन जगले, त्यागाने आम्ही जीवन जगले, तर तिथे प्रेम असणार, देव असणार, देवाचा अनुभव असणार. दुसरे, प्रेमात संयम असतो. बरेचशे वेळी आम्ही पाहतात की आम्हाला दुसऱ्याने काही चूक केली तर आम्हाला राग येतो. आपल्या विरुद्ध काय केलं तर आम्हाला रिवेंज घेण्यासाठी, त्याला आपण वाईट करण्यासाठी आपल्या मनात येतो. संयम आपल्या जीवनात आपण पाळत नाही. प्रार्थना आपण करतात आणि आम्ही लगेच उत्तर शोधतात. सहनशीलता आम्हाला नाही. पण आज येशू आम्हाला सांगतो, सहनशीलता महत्वाची आहे. प्रेमात संयम महत्वाचे आहे. जसा देव आम्हाला माफी देतो, आम्हाला एक चान्स देतो आमच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी, तसंच आम्ही पण संयम ठेवला पाहिजे.
ज्याच्यावर आपण प्रीती करतो त्यांना आम्ही माफी देण्यासाठी तयार असला पाहिजे. आणि फक्त आम्ही ज्याच्यावर प्रीती करतात त्यांचे नाही, पण आपल्या दुश्मनाचे, विशेष करून जे आपल्या विरुद्ध कार्य करतात, आपण देवाला हे सर्व अर्पण केला पाहिजे. तिसरी महत्वाची वस्तू म्हणजे प्रेम. प्रेमात नम्रता असते. प्रेम नम्र असतो. आपण लहान बनण्यास तयार असतो. स्वतःची वावा नाही, पण आपण दुसऱ्यासाठी त्याग करण्यास तयार बनतो. जिथे नम्रता नाही तिथे प्रेम नाही. आपण स्वार्थी नाही, पण निस्वार्थी प्रेमाचे असलं पाहिजे. आणि चौथे म्हणजे प्रेम असते तिथे धैर्य असते. आपण घाबरतात. बरेचशा वेळी जेव्हा कोणी दुसरा चुकी करतो त्याला त्याची चुकी सांगण्यास आपण घाबरतो, आपण सोडून देतो. पण खरेतर जर आपण त्या माणसावर प्रेम करतो तर प्रेमाने ते चुकी मांडण्यास आम्ही तयार असलं पाहिजे. जर आपण प्रेम करतो तर देवाचे आज्ञा पाळण्यास आम्ही तयार असलं पाहिजे. आम्ही स्वतःला विसरून दुसऱ्याचे सेवेत गेला पाहिजे. हे धैर्य आम्हाला आम्ही मागितलं पाहिजे. शिष्य घाबरत होते येशूचा संदेश दुसऱ्यांना देण्यास. They were fearing, they had no courage. पण जेव्हा पवित्र आत्मा त्यांना भेटला, ते धैर्याने भरून येशूचा संदेश अनेक गावात जाऊन त्यांनी हा दिला. आज येशू आम्हाला सांगत आहे, आम्हाला अनाथ तो सोडत नाही. त्याचा पवित्र आत्मा आमच्या बरोबर आहे. त्याचे कार्य पुढे नेण्यास, त्याचे प्रीतीचे कार्य पुढे नेण्यास. आपले जीवनावर आपण नजर मारूया. वी आर गॉड्स इन्स्ट्रुमेंट. देवाने आम्हाला निवडलेले आहे त्याचे प्रेमाचे कार्य जगात प्रकट करण्यासाठी. जेवढे दिवस आम्हाला या जगात भेटतात ते प्रेमाने आम्ही काढू, प्रेमाचे प्रतीक आम्ही बनू. दुसऱ्यांना हा प्रेम, येशू प्रेम आहे याचा अनुभव आपल्या जीवनाद्वारे देऊ. तेव्हाच की खरे ख्रिस्ती जीवन आपण जगणार. ख्रिस्ती धर्माचा प्रकाश आका जगाला आम्ही देणार. तेव्हाच आका जग येशूला ओळखणार. येशूने जे जीवन दिलेले आहे त्याच्या मरणाद्वारे त्याच्या पुनरुत्थानामध्ये पण ते सहभागी होणार. आज आपण एकमेकासाठी प्रार्थना करूया. आपण प्रीतीचे माणसं बनण्यास, निस्वार्थी बनण्यास, दुसऱ्यासाठी आपले जीवन जगण्यास येशू जसे आम्ही बनण्यास आपण एकमेकासाठी ही कृपा मदत या मिसावनात मागूया. आमेन. प्रिय बंधू भगिनींनो, आताच आम्ही देवाचे शब्द ऐकले आहेत. देवाच्या शब्दावर मनन चिंतन केले आहे. यावेळी आमची श्रद्धेची आम्ही सर्वजण एक बरोबर प्रकटीकरण करूया आणि सर्वजण म्हणूया. स्वर्ग आणि पृथ्वी यांच्या उत्पन्न करता सर्वसमर्थ परमेश्वर पिता यावर माझा विश्वास आहे. त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त यावरही माझा विश्वास आहे. तो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भी संभवला, कुमारीमध्ये बसून जन्मला, पॉन्तिय पिलाताच्या अंमलाखाली त्याने दुःख भोगले, त्याला क्रूसावर पिळले, तो मरण पावला, त्याला पुरले, तो अधोलोकात उतरला, तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून उठला, स्वर्गात चढला आणि सर्वसमर्थ देव पित्याच्या उजवीकडे बसला आहे.
तेथून तो जिवंत आणि मेलेले यांचा न्याय कराव्यास पुन्हा येईल. पवित्र आत्मा, पवित्र कॅथोलिक ख्रिस्त सभा, सर्वांचा परस्पर संबंध, पापाची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि अनंतकाळचे जीवन यावर माझा विश्वास आहे. आमेन. माझ्या बंधू भगिनींनो, ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचा आनंदासह आपण आपल्या परमेश्वर पित्याकडे प्रार्थना करूया. त्याच्या अतिप्रिय पुत्राच्या प्रार्थना त्याने ऐकल्या आणि स्वीकारल्या. तो आपल्या मागण्या पूर्ण करेल असा आपण विश्वास बाळगूया. प्रार्थना मी करूया आमच्या परमगुरूसाठी पोप फ्रान्सिस, तसेच आमचे महागुरु बिशप फिलिप नेरी व इतर महागुरु, धर्मगुरु, धर्मभगिनी त्यांनी आपल्या जीवनातील प्रभूची प्रीती दुसऱ्यांना, खास करून आपल्या लोकांना आपल्या प्रेममय जीवनाद्वारे दुसऱ्यांना द्यावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे प्रभू, आमची प्रार्थना ऐक. प्रार्थना मी करूया. पुष्कळ लोक या दिवसांनी कोविड-19 या बिमारीमुळे परेशान झालेले आहेत, दुःखी झालेले आहेत. काही लोकांचे घरचे कमवायचे माणूस त्यांचे मरण झालेले आहे. इतर लोक पीडितून त्रास भोगत आहेत. तर या सर्व लोकांना प्रभूने आपला दयेचा हात त्यांच्यावर पसरवा आणि जे कोण आजारी आहेत त्यांना प्रभूने चांगला करावे आणि जो मरण पावलेले आहेत त्यांना चिरकाल शांती मिळावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे प्रभू, आमची प्रार्थना ऐक. पुष्कळ लोक या दिवसांनी, खास करून आपण म्हणतात की मायग्रेंट लोक आहेत, जो दुसऱ्या गावातून येऊन काम करून ते आपल्या गावात परत जायचे तसले लोक आहेत. ते लोक सुरक्षितपणे आपल्या गावाला परत पोहोचावे, त्यांच्या कुटुंबाच्या माणसांना भेट व्हावी आणि तसेच त्यांच्यामध्ये प्रेम आणि शांती नंदावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे प्रभू, आमची प्रार्थना आहे. पुष्कळ देशामध्ये पुष्कळ लोकांची मृत्यू होत आहे. कुठे कुठे त्या गावामध्ये औषध पण नाही आहे, तसे गाव आहेत आणि तिथे कोविड-19च्या लोकांसाठी काय उपचार नाही चालत आहे. तसल्या लोकांसाठी आपण प्रार्थना करूया. त्यांना डॉक्टरांची सेवा मिळावी. त्यांचे नेता आहेत त्यांनी आपल्या लोकांकडे काळजी द्यावी आणि असे लोकांचे बरेपण त्यांनी करावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, आमची प्रार्थना आहे. प्रार्थना मी करूया. पुष्कळ लोकांना या दिवसांनी जेवायला नाही, काम नाही आणि यामुळे त्रास काढत आहेत. पुष्कळ वेळी त्यांना त्याची पगार पण त्यांना देत नाही आणि या रीतीने ते कष्टाने आहेत, त्रासाने आणि अडचणीने आहेत. तसल्या लोकांना लोकांसाठी आपण प्रार्थना करूया. प्रभूने त्यांची काळजी घ्यावी आणि प्रभूने त्यांना लवकर त्यांची व्यवस्था करून द्यावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे प्रभू, आमची प्रार्थना आहे. आता आम्ही आपले खासगी गरज प्रभू चरणी मौनपणे ठेवूया. हे स्वर्गीय पित्या, तुझ्या लोकांच्या या जीवनातील अनेक गरजांची तुला जाणीव आहे. तुझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांच्या प्रार्थना ऐक आणि त्यांचा स्वीकार कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन.
ही तू, तू ही तू, तू ही तू, यीशु, तू ही तू, तू ही तू, हे विश्वाचा प्रभू परमेश्वरा, तू सोबत आहेस. तुझ्याकडे निघालेली ही भाकर घेऊन आम्ही तुला अर्पण करीत आहोत. सारे नामों से ऊंचा है आम्हासाठी जीवनदायी भाकर होईल. यीशु, सारे नामों से ऊंचा है तू, यीशु, यीशु, तू ही तू, तू ही तू, विश्वाचा प्रभू परमेश्वरा, तू सोबत यीशु, तुझ्या विपुलतेतून मिळलेला हा द्राक्षारस घेऊन आम्ही तुला अर्पण करीत आहोत. द्राक्ष केलेले दिलेले व मानवाच्या परिश्रमाचे हे फळ आम्हासाठी आध्यात्मिक प्रेम होईल. प्रिय बंधू भगिनीनो, आपले हे बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो आणि त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण हो. हे प्रभू, आमच्या प्रार्थनांचा व भेटींचा स्वीकार कर. आम्हाला तुझ्या क्षमेचे वरदान दे आणि तुझे प्रेम संस्कार स्वीकारण्यासाठी आम्हाला लायक कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लावलेलं आहे. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. ते योग्य रास्ता आहे. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत, हे योग्य व तारणदायक आहे. ख्रिस्त आमचा पुनरुत्थान बली बनला. या घटनेचे या पुनरुत्थान काळात आम्ही स्मरण करतो व मोठ्या आनंदाने तुझे स्तवन गातो. आम्हाला नवीन व शाश्वत जीवनात प्रवेश देण्यासाठी तो मरणातून पुन्हा उठला. आम्हाला त्याने प्रकाशाची लेकरे बनवले. आपल्या भक्तजनासाठी त्याने स्वर्गाचे दार उघडले. त्याच्या मरणामुळे आमची मरणापासून मुक्तता झाली. त्याच्या पुनरुत्थानामुळे आम्हाला नवजीवन प्राप्त झाले. त्याच्या पुनरुत्थानाचा आनंद सर्व जगाला नवजीवन देतो. स्वर्गातील सर्व गायक वृंद सदा सर्वदा तुझ्या वैभवाचे गीत गातात. त्यांच्या गोड सुरात आमचे मधुर सूर मिसळून आम्ही तुझे गुणगान गातो. पवित्र 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 प्रभू सर्वसमर्थ परमेश्वर, स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या वैभवाने भरले आहे. परम स्वर्गात जय जयकार. प्रभूच्या नावाने येत आहे तो धन्य. परम स्वर्गात जय जयकार. प्रभू तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनो. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले
आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या. हा माझा रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवाच्या पाप क्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. त्याच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याचे कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभू सर्वजनवासल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरू फ्रान्सिस, आमचे महागुरू फिलिप नेरी व इतर सर्व धर्मगुरू यांच्या आमच्या तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताने विश्रांती पावलेल्या आमच्या बंधूंची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तास झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्य कुमारी मरिया, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाची वाटेकरी कर. त्याच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्तादायी पवित्र आत्म्याच्या ऐक्या हे सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो. आमेन. प्रभू येशूच्याच शब्दात आता आपण परमेश्वर पित्याकडे आत्मविश्वासाने प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरील तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला वाचव. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. कारण राज्याधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व एकै देण्याची कृपा कर. तू नित्य जीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आपण एकामेकास शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा आम्हावर दया कर. जगाची
जगाची पापे दूर करणारे हे देवाचे कोकरू पहा. याच्या भोजनास बोलवण्यात आलेले आपण सर्वजण धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करण्यास मी पात्र नाही, परंतु याची शब्द मात्र बोल म्हणजे मी बरा होईल. मुबारक है वो आदमी जो पाप के रास्ते पे नहीं चलता है. मुबारक है वो आदमी जो पाप के रास्ते पे नहीं चलता है, रुकता नहीं पापियों के रास्ते में कभी. जिनको नफरत है खुदा से, उनकी महफिल में ना जाए. जिसको शरीयत में खुदा की ही मज़ा मिलता है, मुबारक है वो आदमी जो पाप के रास्ते पे नहीं चलता है. वो उस दरख्त की मानिंद जो है पानी के किनारे. वो उस दरख्त की मानिंद जो है पानी के किनारे, अपने मौसम से फलाए रहे पत्ते हरे हरे. अपने मौसम से फलाए रहे पत्ते हरे हरे. सो वो जो कुछ भी है करता, वो उसे फलता है. जिसको शरीयत में खुदा की ही मज़ा मिलता है, मुबारक है वो आदमी जो पाप के रास्ते पे नहीं चलता है. सूखे तिनके की तरह जिस्म ये उड़ जाएगा. सूखे तिनके
तरह ये उड़ जाएगा। उसके दरबार में पापी न जगह पाएगा। उसके दरबार में पापी न जगह पाएगा। कि खुदाबंद जो है सादिकों से मिलता है, जिसको शरीयत में खुदा की मज़ा मिलता है। मुबारक है वो आदमी जो पाप के रास्ते पे नहीं चलता है। मुबारक है वो आदमी, मुबारक है वो आदमी, मुबारक है वो आदमी। प्रभू म्हणतो, तुम्ही माझ्यावर प्रीती करीत असाल तर माझ्या आज्ञा पाळा. पिता तुम्हावर पवित्र आत्म्याला पाठवेल, तो तुम्हाबरोबर सर्व काळ राहील. हालेलुया. आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ व नित्यजीवी परमेश्वरा, ख्रिस्ताला मरणातून उठवून तू आम्हाला जीवन मिळवून दिलेस. या पुनरुत्थानाच्या संस्काराने आम्हाला सबळ कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. प्रिय बंधू भगिनीनो, आता आपली मान नम्रतेने खाली वाकवा व देवाच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करा. आपल्या पुत्राच्या पुनरुत्थानाद्वारे परमेश्वराने तुमचा उद्धार केला व तुम्हाला त्याची मुले बनवले आहे. तो तुम्हाला आनंदाचे वरदान देवो. आमेन. तारणकर्त्याने तुम्हाला सार्वकालिक स्वतंत्रता मिळवून दिले आहे. त्याचे अविनाशी जीवन तुम्हाला वतन मिळो. आमेन. तुमच्या श्रद्धेमुळे स्नान संस्काराद्वारे तुम्ही ख्रिस्ताबरोबर पुनर्जीवित झालात. त्याच्याशी तुम्ही सर्व काळ एक रूप राहावेत म्हणून तुम्हाकडून पवित्र असे आचरण घडो. आमेन. आणि सर्व समर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. आमेन. जा ख्रिस्ताचे शांतीने तुम्हास पाठविण्यात येत आहेत. हालेलुया, हालेलुया. देवाला धन्यवाद. हालेलुया, हालेलुया. स्वर्गाची राणी तो माते, स्वर्गाची राणी तो माते, या धरतीचे तो आई गे माते, या धरतीचे तो आई गे माते.
दयाव आम्हावर करगे. दुःखी संकटी असता जीवनी, दुःखी संकटी असता जीवनी, जवळी घे माते आम्हा सदा तू, जवळी घे माते आम्हा सदा तू. केरळ आमच्या आशेचा तू, केरळ आमच्या आशेचा तू, आशा दीप तू हो नये, आशा दीप तू हो नये. स्वर्गाची राणी तू माते, स्वर्गाची राणी तू माते, या धरतीची तू आई गे माते, या धरतीची तू आई गे माते.